आता बाजारात कैऱ्या यायला सुरुवात झाली आहे. मी कैऱ्या पाहिल्या आणि काय झालं माहिती आहे का, मला मोह आवरताच आला नाही. पटकन कैरी घेतली आणि घरी आणून स्वच्छ धुवून अर्ध्या कैरीची चटणी आणि अर्ध्या कैरीच्या फोडी कापून त्याला लाल तिखट आणि मीठ लावून फस्त देखील केल्या. तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तुम्हाला देखील खावीशी वाटते आहे ना. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीएस किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला कैरीची चटणी करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ही कैरी स्वच्छ धुवून नंतर कोरड्या कापडाने पुसून घेतली आहे, कारण कैरीला पाण्याचा अंश असेल तर मग चटणी जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. नंतर चटणीसाठी मी 1 वाटी ओले खोबरे म्हणजेच एक मध्यम आकाराचा नारळ घेऊन फोडला आणि त्यातील 1 वाटी खोबरे खवून घेतले. 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. लसूण जास्त असेल तर चटणीला आहे ना खूप छान चव येते, त्यामुळे मी इथे लसूण जास्त घेतला आहे. 4 तिखट मिरच्या घेतल्या. 1 मूठ कोथिंबीर किंवा 1 वाटी भरून कोथिंबीर घ्यायची आहे. तर मी कैरीचा देठ व साल काढून टाकली. नंतर हे सर्व साहित्य आपल्याला भांड्यामध्ये छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आहे. तुम्हाला जर साखर हवी असेल तर अर्धा चमचा साखर तुम्ही टाकू शकता. अजिबात पाण्याचा वापर न करता मिक्सरला लावली तर 8 दिवस ही चटणी टिकते. पण ही चटणी फ्रीजमध्ये ठेवायची आहे, बाहेर ठेवली तर खराब होऊ शकते. आपली इथे चटणी तयार आहे. ही चटणी खूप आंबट असल्यामुळे मी इथे अर्ध्या कैरीपासून चटणी बनवली आहे. ही चटणी आपण चपाती भाकरीबरोबर खाऊ शकतो, खूप छान लागते, किंवा अशीच खाल्ली तरी चालेल. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.